चौथं तत्व आहे आपल्या वेळेचा उपयोग एखाद्या शस्त्रासारखा करा. आपण सगळे म्हणतो माझ्याकडे वेळ नाही, पण खरं सांगायचं तर वेळ असतो, पण आपल्याला दिशा नसते की नक्की कोणत्या वेळी काय केलं पाहिजे आणि आपला वेळ कसा वापरला पाहिजे. दररोज फक्त 1 तास वाचन किंवा ज्ञान वाढवणारे व्हिडिओ ऐकणं, चालणं, विचार, ध्यान असं काहीतरी जे तुम्हाला मजबूत करतं. तुम्ही जिथे आहात तिथून 4 पावलं पुढे नेतं. वेळ कुणासाठी थांबत नाही हे खरं आहे, पण आपण ठरवलं तर वेळ आपल्या बाजूला उभी राहू शकते. आपण तिचा सदुपयोग करू शकतो. वेळ हा आपला शत्रू नाही, ती आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे. ते तुमचं शस्त्र आहे. तुमच्याकडे दिवसात खूप वेळ असतो. तुम्ही तुमच्या वेळेचा वापर कसा करता त्याच्यावर ठरतं की तुमचा दिवस कसा जाणार. टीव्ही बघण्यात किंवा स्क्रोल करण्यात घालवलेला 1 तासाचा वेळ तुम्ही जर रोज तुमच्या आवडत्या कामात, नवीन शिकण्यात खर्च केला तर 1 महिन्यात तुम्ही 10 पावलं पुढे गेलेल्या असाल. आपल्या वेळेचा एक मिनिट जपायला शिकणं हे एक तत्व तुम्हाला तुमची एनर्जी आणि तुमचा आनंद जपायला आणि वाढवायला शिकवेल. 5वं तत्व आहे तोचपणाचा कंटाळा करू नका, म्हणजेच आपल्या रुटीनचा. आपल्याला रोज उठून तेच काम करायचा फार कंटाळा येतो. पण एक लक्षात घ्या, मोठे बदल एका रात्रीत होत नाहीत. रोजची छोटी छोटी कंटाळवाणी कामं असतात, तीच आपल्याला हळूहळू मोठ्या कामापर्यंत घेऊन जातात. रोज 20 मिनिटं ध्यान करणं किंवा रोज रात्री 10 वाजता न चुकता झोपणं हे आपल्याला कंटाळवाणं वाटू शकतं, पण ह्याच सातत्यामुळे आयुष्यात आपल्या चांगले बदल घडतात. तुमच्या मुलांच्या शाळेचं, अभ्यासाचं जसं वेळापत्रक असतं ना, त्याच पद्धतीने तुमच्या रोजच्या बोरिंग कामांचं वेळापत्रक तयार करायचंय तुम्हाला. कारण रोजच्या बोरिंग वाटणाऱ्या गोष्टींनीच आपल्या आयुष्याला स्थिरता येते हे आपण विसरतो. नेहमी एक्साइटिंग काहीतरी घडलंच पाहिजे असं नसतं. तेच रोजचं रुटीन, तोच चहा, स्वयंपाक, भांडी, कपडे, घराची साफसफाई याच गोष्टी तुमच्या आणि तुमच्या घरातल्यांच्या आयुष्याला स्टेबिलिटी म्हणजे स्थैर्य देतात. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी करण्यापेक्षा आहे तेच काम नीट, शांतपणे आणि रोज करणं, ह्याच्यामुळे तुमचं मन खंबीर बनतं. 6वं तत्व आहे स्वतःच्या दुबळ्या रूपाला रोज हळूहळू पण ठामपणे नाहीसं करत चला. आपण सगळ्यांमध्ये 2 व्हर्जन्स असतात. आपली 2 रूपं असतात. एक जे सतत कारण देतं आणि एक जे कारणं संपवतं आणि स्वतःमध्ये बदल घडवतं. तर आज ठरवा आपली ती जुनी आवृत्ती जी सतत नंतर बघू, नंतर करू म्हणते, तिला डिलीट करायचं. मनातल्या जुन्या भीतीला अनइन्स्टॉल करा आणि नवीन व्हर्जन इन्स्टॉल करा. अशी व्हर्जन जी म्हणते की मी करून दाखवणार. आपलं दुबळं रूप म्हणजे ते रूप जे नेहमी घाबरतं, जे नेहमी इतरांच्या बोलण्याचा विचार करतं आणि जे स्वतःच्या चुकांसाठी इतरांना दोषी ठरवतं. आपल्या मनात एक लहानसा आवाज असतो जो आपल्याला सतत तू करू शकत नाहीस, तुझ्याकडून काही होत नाही असं सांगत राहतो. हा आवाज म्हणजे तुमचं दुबळं रूप आहे.